अलभ्यलाभ अलभ्यलाभ. कुठे निघालात कुठे तुम्ही? हा हे जयेश, काय रे? आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी न विचारताच परत पाठवणं हे आपल्या घरातले संस्कार आहेत का? नाही ना? नाही. अहो नाही, आम्ही निघालोच होत ऍक्च्युली. अहो असं कसं? एवढ्या लांबून आलात तुम्ही, चहा घेऊनच जा. बसा. समीर, दानाला चहा करायला सांग. जा. हे कोण? नाही, माझी ओळख करून द्यावी लागणार नाही, लक्षातच राहीन मी. मी नाही समजले. धोक्याचं आहे मग. समजून न घेता काही करणं फार धोक्याचं आहे. अहो काय बोलताय तुम्ही? हे ओमचे काका म्हणजे चिपळूण मध्ये असतात ते. हा, आणि हा समीर त्यांचा मुलगा. इथपर्यंत बरोबर आहे. अहो बरोबर म्हणजे काय? हा मुलगाच ना तुमचा, म्हणजे नाही का बंटी पिंकू आपले समीर दादा करतात ते. अच्छा, तो हा समीर. आणि ही ईशाची काकू आहे. नमस्कार काकू, मी ओमचा काका सत्यजित काका. नमस्कार. दोन जिवंत बॉम्ब एकमेकांसमोर आहेत. घर पडणार होते का? हो बरोबर आहे. मग लग्नाची जोरदार तयारी चाललेली दिसते तुमच्याकडे. हो, आता गडबडच आहे. तेच गुरुजींनाच भेटायला आलोय. मग इशूच्या दागिन्यांसाठी सोनाराकडे जायचंय. बरीच कामं आहेत. हो म्हणजे काय? लग्न म्हटल्यानंतर भरपूर कामं असतात. अहो म्हणूनच तर मी आलो ना चिपळूणहून. म्हटलं तेवढीच आपली मदत, नाही का? हो हो, पण आता जरा घाई आहे. हो, तुला क्लासला घाई आहे ना? जा क्लासला जा. नाही, त्यांना सुद्धा आत्ताच पगारवाढ झाली त्याची. हो का? उशीर झाला तर पटवर्धन सर रागवतील ना. जा. शेती मग? हा, मी येतो. अच्छा. जातोयस ना? तू काय इकडे बघत उभा आहेस? चहा आणायला सांगितलं ना? जा. सांगतो. धनाताई, चहा टाका 2. सांगितलं. जा. अरे उभ्या का तुम्ही? बसा बसा ना. या बसा बसा. खूप चांगलं स्थळ मिळालंय आमच्या ओमला. हो. आमची इशू सुद्धा खूप लकी आहे. हो, छान माणसं मिळाली आहे, छान घर मिळालंय, नाही का? शोधूनही हे असलं नातेवाईकांनी भरलेलं घर मिळणार नाही तुम्हाला. तुम्ही आधी चौकशी केली असणारच, हो ना? चौकशी आता काय करायची? चौकशी सगळं छानच आहे ना आता. आणि इशूला आवडलंय म्हणल्यावरती मान्य आहे आम्हाला आता, नाही का? असंच होतं. म्हणजे कधी कधी नको असलेल्या गोष्टी माणूस डोक्यातून काढून टाकतो. पण काय होतं ना की काय काय वेळेला हव्या असलेल्या गोष्टी सुद्धा उडून जातात, डिलीट होतात. म्हणजे हेच बघा ना उदाहरण, मोठ्या बाबांचा म्हणजे ऍडव्होकेट प्रभाकर देशमुखांचा नंबर माझ्याकडे ओमनी दिलेला होता, उडून गेला, डिलीट झाला चुकून माझ्या हातून. नंबर देताय मला तुम्ही? हो देते ना. द्या ना. काही विशेष? हो विशेष आहे. माझी एक महत्वाची केस आहे. नाही, क्रिमिनल नाही, सिव्हिल. कॉम्प्लिकेटेड आहे केस. तेव्हा ओम मला म्हणाला तू मोठ्या बाबांना विचार, त्यांचा सल्ला घे, म्हणून मला नंबर हवाय. नंबर देताय ना? हो. काय रे? काय झालं? एक बारीक टेन्शन आहे. टेन्शन? बाहेर ईशाताईच्या आई आणि काकू आल्यात. काय? अरे ते बारीक टेन्शन नाही, मोठं टेन्शन आहे. गुरुजी आहेत ना बाहेर? नाही, आता काय करायचं आपण दोघांनी? बाबांनी सगळा घोटाळा केला ना. अहो त्यांनी जयेश दादाला क्लासला जायला सांगितलं आणि स्वतः त्यांच्या बरोबर बोलत बसलेत.
माणूस ना एखादा तर सूट घ्यायला जन्माला आलाय, का आलाय पण तो इथे? तर ओम दादाला इतका त्रास देतो हा माणूस, मूर्ख नुसता. सॉरी. काय झालं? बाबा आहेत ना तुझे? द्या तुम्ही, द्या शिव्या. सगळेच शिव्या देतात त्यांना, मला सवय ऐकायची. हो ना. तू का नाही थांबलास तिथे? अहो मी काय कमी प्रयत्न केला तिथे थांबायचा? मला हाकलून लावलं त्यांनी. आणि समजा आता मी जर तिथे बळजबरीनं थांबलो असतो आणि ते रागाच्या भरात फाडकन काहीतरी बोलून गेले म्हणजे सगळं बिंग फुटेल ना आपलं. मी आजींना बोलू का? आजींना? ऐक, आपण आहे ना आजींनाच बोलूया. चल कारण आहे ना अलका काकू आहे ना आजींना खूप घाबरतात, मग त्या थांबणारच नाहीत, त्या जातील लवकर. चल आपण बोलूया. नको, आजींना कशाला? म्हणजे त्यांना खूप त्रास होईल ना, केवढं चालत यावं लागेल. नको, आजींना नको. काय आपल्या दोघांना काहीच सुचत नाहीये ना आता? नाही सुचेल ना काहीतरी. मी एक काम करतो, मी पाणी घेऊन बाहेर जातो. तोपर्यंत तुम्ही ईशाताईला फोन करून ठेवा आणि सगळं सांगून ठेवा खरं. हा चालेल. मी पाणी घेऊन आलो. अरे ग्लास घेऊन जा ना. ग्लास? अरे असं मध्ये घेऊन जा. एवढं सगळं कसं न्यायचं? बाबा आल्यावर असंच होतं काहीतरी. ऐक ना, सांभाळशील ना सगळं? हो, पण तुम्ही फोन करायला विसरू नका ईशाताईला. हा, ऑल द बेस्ट. हो, थँक्यू. जय रणजित काका. हा काय म्हणताय काय तुम्ही जयेश दादा? अहो पण मग रणजित काका आणि मधू ते नाहीच जात घरात. तेव्हा अहो मग तो समीर एकटा कसा हँडल करणार आहे? बापरे. एक मिनिट दादा, एक मिनिट. हॅलो, ऐका ना, मला आपल्या घरूनच कोणाचा तरी फोन येतोय. मी जरा तुम्हाला करते परत फोन. हा, ओके, बाय. हॅलो. हा ईशा वहिनी, अहो तुमची आई आणि काकू आल्यात आता इथे. वहिनी ऐका, मला कळलं, मला आत्ताच जयेश दादांचा फोन येऊन गेला. समीर आहे ना तिथे, तो करेल हँडल. हो नाही, ते समीरचे बाबा आहेत ना, ते त्यांच्याशी बोलत बाहेर बसलेत. मला खूप भीती वाटते हो ईशा वहिनी, आपलं सगळं भांडं फुटलं तर? नाही, तसं काही नाही होणार. ठीक आहे, तुम्ही काळजी नका करू. ईशा वहिनी, तुम्ही इकडे येताय का? मी तसं सांगते तुमच्या आईला. वहिनी मला नाही ना शक्य येता येणं. मी नाही तर खरंच आले असते, पण मला खूप काम आहे आता. मी एक काम करते, मी आईला फोन करते. ठीक आहे, मी आईशी फोन करून बोलते. पण तुम्ही काळजी करू नका, टेन्शन नका घेऊ. हा, तुम्ही लवकर फोन करा त्यांना, कारण ते समीरचे बाबा बसलेत होते ते, म्हणून तुम्ही लवकर फोन करा. मी लगेच तिला फोन करते. ठीक आहे, बाय. अजून काय कळलंय तुम्हाला आमच्या फॅमिली बद्दल? पाणी घ्या ना, पाणी घ्या ना. फोन आलाय, फोन. अगं इशूचा फोन आहे. आता नंतर बोल, ठेव. नाही, नको, बोला ना ईशाताईशी. फोन केलाय तिने एवढा. बोलून घ्या. घेऊ का? मग चिडेल नाही का? हा बोल इशू. आई, तुम्ही मला सकाळी काय सांगितलं होतं? तुम्ही माझ्यासाठी दागिने करायला पुण्यात येतात, बरोबर? आणखी काय काम होती? गुरुजींना भेटायचं होतं. हो ना, बरोबर ना? मग मी इथे तुमची वाट बघत सकाळपासून तयारी करून बसलीये आणि तुम्ही ओमच्या घरी गेलात का? अगं मी म्हटलं शोभना आहे का बघावं, मग तिला पण घेऊन गेलो असतो आपल्या बरोबर, तिचाही वेळ वाचला असता म्हणून म्हटलं. मी तुला किती वेळा सांगितलंय की ओम आणि त्याची आई सकाळी लवकर बाहेर पडतात कामाला. ही त्यांची घाई गडबडीची वेळ असते. उगाच फोन न करता सरळ जाऊन थडकायचं आणि त्यांची अडचण करायची कशासाठी? आणि आमचं लग्न व्हायचंय अजून, आई झालेलं नाहीये. जरा इशू हो म्हणजे किती आहे? नाही, किती नाही. मी सुद्धा तुला सांगितलं होतं की नाही, 10 वेळा सांगितलं होतं सकाळपासून की आई मला कोर्टात जायचंय, मला खूप काम आहेत. आणि खरंच आज खूप कामं होती. सगळं सोडून मी बसले ना. आई काय असं करतेस तू? मी असं हे लग्न होईपर्यंत थांबून राहिले ना कामं करायची, तर क्लायंट जोड्यानं हाणतील मला. नाही आम्ही निघतोच आहे आता. आम्ही लगेच निघतोय, तिकडेच येतो. मग ईशाचा फोन आहे का? हो. मला बोलायचंय, फोन द्या. इशू
थांब जरा यांना गावाकडच्या काकांना बोलायचं तुझ्याशी. हा हा. काय रे समीर? माना उघडले द्या. हॅलो सुनबाई. हा मी ओमचा काका बोलतोय. नाही तुमच्याकडे जरा वशिला लावण्यासाठी मी फोन घेतलाय. तुमच्या मिस्टरांशी बोललात का तुम्ही? काय म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहो असं कसं, तुम्ही वकिलीन बाई. आता काय मी म्हणालोय ते तुम्हाला माहिती आहेच नाही का? हे बघा मी जरा आता खरंच घाईत आहे. आपण प्रत्यक्ष भेटून बोलायचं का नंतर? बर 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 बर. हा आणि तुमच्या आईला आणि काकूला भेटलो मी आत्ता. हो सगळ्या नातेवाईकांना भेटलं की कसं बरं असतं नाही? आपण खरंच नंतर बोलूयात का प्लीज? बर ठीक आहे. ओके ओके. बरं येतो आम्ही. हो हो. समीर ये रे सासवडला. हा तुम्ही येत जा वरच्यावर. हो हो. आमच्या ओमला ना आजूबाजूला माणसं असली की खूप बरं वाटतं त्याला. लहानपणापासूनच सवय आहे त्याला. हो माणसं जमवायची आजूबाजूला. हो येऊ येऊ नक्की येऊ. हा येतो आता. हो नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार. ऐक काय ग जमलीस खूप? दिवसभर घरी काम करत बसले होते, आता डोळे चुरचुरायला लागले. ड्राफ्टिंग करत होतेस? तेव्हा खूप काम असेल ना जेव्हा काय करायचं माहितीये, थोडं असं बाहेर हिरव्या झाडांकडे पाहायचं, जरा रिलॅक्स वाटतं. झाड इथे येऊ शकेल, मला असं वळून बघायला खूप त्रास होतो. म्हणजे काय झालं? काका खाली बसून चहा पितात. नाटक आहेत का सगळी? गिल्डचं प्रदर्शन चाललंय. काय झालं? कसला विचार करतेस? मला जरा वेगळाच संशय येतोय. आय गेस तुझ्या काकाला सगळं खरं कळलंय. कशावरून? आई आणि काकू आज आल्या होत्या ना पुण्यात, ते दागिने आणि काय गुरुजींचं वगैरे फायनल करायला. तर त्या इथे आल्या काहीतरी डायरेक्ट, आणि मग वहिनी आणि जजदादा पॅनिक झाले. मग त्यांनी मला फोन केला. मी परत जेव्हा आईला फोन केला तेव्हा यांनी फोन घेतला अचानक, आणि ते बोलूच लागले माझ्याशी. मधनच फोन घेतला? काय बोलला तू? काहीतरी खूप गमतीशीर बोलत होते. म्हणजे मला म्हणले सगळ्या नातेवाईकांच्या खऱ्या खऱ्या ओळखी व्हायला नकोत का? त्याने आता काही प्रॉब्लेम क्रिएट करू देस, मी बघतोच त्याला. माझ्याबद्दल काय बोलताय का? तू चोरून ऐकत होतास आमचं? एक मिनिट थांब. काय झालं काका? ओम मी काहीच ऐकलं नाहीये. हे काय आत्ताच येतोय मी, आणि मला कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करायचा नाहीये. मी काय करू ओम, तूच सांग ना. जमेल त्या पद्धतीनं तुझ्याकडे वशिला लावण्याचा प्रयत्न करत होतो. निदान ईशा मला समजून घेईल असं मला वाटलं, म्हणून मी तिच्याशी बोललो. अरे असा जीव टांगणीला लागलाय. तिकडे दादा फिशरी प्लांट उभं करण्यासाठी पैसे देत नाही, आणि इकडे तू केस करणार नाही असा शब्दही देत नाहीयेस रे. तू बाबाकडनं परत पैसे उकळतोस? अरे कुठल्या मातीचा बनलायस तू? चुकलो रे बाबा, मी चुकतच आलोय. अरे पण कोण चुकत नाही सांग ना, कोण चुकत नाही?
सॉरी, म्हणजे मला विषय काढायचा नव्हता, पण हा अजित दादा मला फडाफडा बोलतो, पण शेवटी गौरी वहिनीला त्यांनी सोडलंच ना. तुलाही एकटं टाकलं. ती चूक नव्हती का? होती ना. आणि तुझा काके किती वेळा जेलमध्ये जाऊन आला, नाही पण त्याला तुम्ही माफ केलंत. ईशा मला सांग, आपण माणूस आहोत की नाही? माणसाच्या हातून चुका होतात. म्हणजे आपण कितीही वयाने लहान असलो तरी मोठ्या मनाने आपण ते पोटात घातलं पाहिजे, नाही का? अरे पण चुकलेल्या माणसाला तुम्ही इतकी कठोर शिक्षा का देताय? तुम्ही त्यांना संधी दिलीत तर मग माझ्यावर अन्याय का करताय तुम्ही? तू बाबाशी आणि काकेशी कम्पेअर करतोय स्वतःला? काकेने कुठलाही गुन्हा केला नव्हता, त्यांनी कुणालाही फसवलं नव्हतं, त्याला पद्धतशीरपणे अडकवलं होतं. त्यात सिनेमा बनवण्याच्या नादात वाववत गेला आणि म्हणून कर्जबाजारी झाला होता तो. माझंही तसंच आहे रे. ईशा मला सांग, मी चिपळूणला जाऊन आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न केला, पण मी फसलो, कारण मला तंत्रशुद्ध ज्ञान नव्हतं. नशिबानेही साथ दिली नाही मला. कर्जबाजारी झालो मी, पण मी अपयशी ठरलो. ही काय माझी चूक आहे का? नाही, तू अपयशी ठरलास ही नाहीये तुझी चूक, या तू कर्जबाजारी झालास हा नाहीये तुझा दोष. तू आम्हाला फसवून शेती विकलीस आणि वर उद्दामपणे आमच्यावर केस टाकलीस, हा प्रॉब्लेम आहे तुझा. ती चूक आहे, मान्य आहे मला. पण ईशा काय झालं, मी कर्जबाजारी झालो, मला कुठलाही मार्ग दिसेना, म्हणून मी चुकलो. आता मला सांग, आयुष्यात प्रत्येकाला पुढे जावंसं वाटतं, हो की नाही? तिला काय सांगतोयस? ठीक आहे बाबा, तुलाही सांगतो मी. मलाही आयुष्यात पुढे जायचं होतं, पण माझ्या हातून चुका घडल्या, नाही असं नाही. पण म्हणून काय जीवे मारणार आहेस का तू? तुला समाधान होत असेल ना तर मार तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या घरी बायको आहे, समीर आहे, अरे त्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे ना. हो, पण लगेच फ्रॉड करत कोणी लोकांना लुबाडत फिरत नाही. मी घसा खरवडून तुम्हाला सांगतोय की मी जमीन परत मिळवून देईन. ईशा, मी याच्या बाबांनाही सांगतोय, ह्यालाही मी सांगतोय, मी देईन. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. तुला सांगतो ईशा, माझी बायको सुषमा, तिचा फोन येतोय, तुम्ही चिपळूणला परत कधी येताय? ती बिचारी माझी काळजी करते. मी रणजितला म्हटलं मी गावी जातो आणि 2 दिवसात परत येतो. तो म्हणाला जोपर्यंत ओम निर्णय देत नाही तोपर्यंत तुला पुणे सोडता येणार नाही. अरे त्याने मला अशी धमकी दिली, काय आहे? अरे ही शुद्ध नजरकैदच नाही का? त्यापेक्षा मला तुम्ही खऱ्या खुऱ्या कैदेतच टाका. ठीक आहे, मी उद्याच तुझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करतो. झालं समाधान? चल जा आता. ईशा, तू तरी माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नको. सिंपती घेत होता तुझी. भयानक आहे ते, भयानक आहे ते. धना, जरा चहा करून देतेस का मला? हो देते ना. अरे कुठे निघालीस का तू? आत पडायला चालले होते. नाही नाही, तू जा आतमध्ये आराम कर, मी माझा चहा करून घेतो. फक्त जायच्या आधी ना चहा, पात, साखर आणि दूध कुठे ठेवलं एवढंच फक्त सांगून जा. नाही, मीच करून देते तुम्हाला चहा. थँक्यू. काय मला माहिती आहे की माझा खूप त्रास होतोय तुम्हाला सगळ्यांना, पण ओमचं लग्न डोळे भरून पाहिन आणि मी माझ्या गावी निघून जाईन, थांबणार नाही. नाही,
तसं काहीच नाही. मला चहा करून देतेस म्हणून तुला कोणी बोलणार असेल ना तर नको करूस चहा. काय, कारण माझ्यामुळे तुला कोणी बोलणार असेल तर मला सहन होणार नाही ते. हा, घरातले आहेत कुठे सगळे? माझ्याशी बोलायचं नाही असा फतवा काढलाय का कुणी? नाही तसं काहीच नाहीये. मग कसं आहे? घरातले आहेत कुठे सगळे? अहो मधू आणि समीर शूटिंगला गेलेत आणि बाकीचे आपापल्या कामाला. हो का? बर. तुला घरात कंटाळा येत असेल नाही एकटीला? नाही तसं असेल तर माझ्याशी बोल. हा, मी घरातच असतो ना. सारखी भीती असते पोलीस कधी येतील आणि मला घेऊन जातील. पण आज ओम घरात नाहीये तेव्हा थोडक्यात तू आणि मी आपण एकटेच आहोत नाही घरात. आजी काय त्यांच्या खोलीतच असतात असून नसल्यासारखे. ए घाबरू नकोस तू, मी काही करणार नाहीये. मलाही एक मुलगी असावी असं वाटायचं, पण आता काय. ए तुला काय व्हावं असं वाटतं? मला ना मुलगा झाला तर गुरुजींसारखा गोड हवाय आणि मुलगी झाली तर ईशा वहिनींसारखी.